हॅलो गाईज, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। ऑलमोस्ट आंब्याचा सीझन संपतच आलाय। खूप दिवस झाला मस्तानी खाऊ वाटली होती, तर मी घरात मँगो मस्तानी बनवत होते। म्हटलं तुमच्यावर पण रेसिपी शेअर करावी। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट घरच्या घरात मस्त अशी टेस्टी मँगो मस्तानी तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आंबे घेतलं, स्वच्छ धुवून आंबे वापरा कधी पण घेताना। कट केले आणि आपल्याला व्यवस्थित त्याचा गर काढून घ्यायचा आहे। गर म्हणजेच मी त्याचे सालटे व्यवस्थित चमच्याच्या मदतीने काढले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले। तुम्हाला दाखवते मी। या पद्धतीने काढून मिक्सरच्या भांड्यात घेतले। तुम्हाला जितपत मस्तानी बनवायची तेवढं तुम्ही मँगो त्यामध्ये ॲड करू शकता। मी तर 1.5 आंबे घेतले होते, म्हणजे एका आंब्याचे दोन्ही साइड कापून टाकले आणि अर्धा आंबा अजून एक टाकला होता। मी तर 2 ग्लास मँगो मस्तानी बनवली होती, म्हणून मी तेवढं वापरले। तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। थोडीशी त्यामध्ये आता आईस्क्रीम ॲड करते। मी इथं पोहे खायचा जो चमचा असतो ते 2 भरून घेतले होता आणि तेवढं ॲड केलं होतं त्यामध्ये। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता। मी इथं मँगो मस्तानी बनवते म्हणून मी मँगो फ्लेवरचीच आईस्क्रीम वापरली होती। तुम्ही ह्याची जागी व्हॅनिला वगैरे कोणतेही वापरू शकता। दूध घेतलंय। तुम्ही किती मस्तानी बनवता, मी परत एकदा सांगते, मी तर 2 ग्लास भरून बनवली होती म्हणून मी तेवढं दूध वापरले। दूध आपल्याला गरम नाही घ्यायचं आहे, फ्रीजमधलं थंड दूध आपल्याला वापरायचं आहे। आता मिक्सरमध्ये मस्तपैकी हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आता हे मस्त असं बारीक करून घेऊया। मँगो मस्तानी तर आपली तयारच झाली। आता त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर ॲड करणार आहे आणि तुम्हाला जर खूप थंडी पाहिजे, थंडगार अशी मस्तानी पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फ पण ॲड करू शकता। 2 मिनिटं पुन्हा मस्तानी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि आता आपण मस्तपैकी मस्तानी डेकोरेशन करूया। ग्लासमध्ये जसं बाहेर आपण मँगो मस्तानी खायला जातो, आईस्क्रीम खायला जातो की त्यांचा ग्लास किती छान असा मस्त दिसतो, तसंच मी इथं आंब्याचे छोटे छोटे पीस केले होते, ते आधी मी ॲड करणार आहे ग्लासमध्ये। जी मस्तानी आपण बनवली आता ती ॲड करूया त्यामध्ये। पूर्ण ॲड नाही करायची, थोडीशीच ॲड करा। जी आईस्क्रीम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वापरली होती तीच आईस्क्रीम मी आता ह्यामध्ये वापरते। पुन्हा सांगते, तुम्ही ह्याच्या जागी कोणताही फ्लेवर घेऊ शकता, कोणताही म्हणजे व्हॅनिला वगैरे घेऊ शकता। मी मँगो मस्तानी केली होती म्हणून मी मँगो ॲड केले। त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकते। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथं काजू, बदाम, पिस्ता वापरला होता। थोडीशी मी टूटी फ्रुटी सुद्धा ॲड केले होते, ते दिसायला आणि खायला सुद्धा छान लागतात म्हणून। आता पुन्हा आपण त्यामध्ये आंब्याचे थोडेसे तुकडे मी बारीक कट केले होते ते ॲड करते। मस्तानी ॲड करूया परत। आता परत एक लेयर आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि आईस्क्रीमचा लावायचा आहे। आता मी आईस्क्रीम ॲड करते आधी। मी ते 2 चमचे आईस्क्रीमचे ॲड केले होते। तुम्हाला कितपत पाहिजे तेवढी ॲड करा। मी व्हिडिओ शूट करत होते आणि दिसायला ते खूप छान आणि सेम आपण जसं आईस्क्रीमच्या शॉपमध्ये जाऊन खातो मस्तानी सेम तशीच लागत होती, तशीच दिसत होती। लवकरात लवकर ही मँगो मस्तानी बनवा घरात। कशी वाटली तुम्हाला ती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खूप टेस्टी, खरंच खूप छान झाली होती। आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया त्यावर। मी परत मँगोचे जे छोटे छोटे आपण मँगो चिरला होता, म्हणजेच आंबा चिरला होता, ते टाकलं, ड्रायफ्रूट्स टाकले। तो व्हिडिओ शूट करायचा विसरले, पण नंतर वरून परत काजू, बदाम, पिस्ता आणि टूटी फ्रुटी ॲड केली। मस्त असं चमचा ठेवला त्यामध्ये मोठा आणि खरंच इतकी टेस्टी झाली होती मस्तानी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.